श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, आपण अनेक जन्मांपासून प्रवास करत आलेलो असतो आणि कुठल्या जन्मात आपण काय केले हे आपल्याला माहीत नसतं. कधी आपण इतरांना त्रास दिलेला असतो आणि त्यांचा तळतळाट आपल्याला लागलेला असतो आणि त्या तळतळाटामुळे आपल्या जीवनामध्ये आता बाधा निर्माण होतात. आपल्याकडे पैसा थांबत नाही, आपल्याला अपयश येतं, आपल्याला प्रचंड आजाराला सामोरं जावं लागतं. आणि जर तुम्हाला या तळतळाटाचा, या प्रारब्धाचा प्रभाव कमी करायचा असेल किंवा नष्ट करायचा असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अतिशय मंत्र प्रभावशाली आहेत. हा मंत्र जर संपूर्ण ऐकला तर तुमच्या समोर येणारे अडथळे, त्या प्रारब्धामुळे किंवा त्या तळतळाटामुळे येणारे जे अडथळे आहेत ते नक्कीच नष्ट होऊन तुमचे जीवन सुख समृद्धीकडे जाईल. श्री स्वामी समर्थ. तळतळाट. एखाद्याचा तळतळाट कसा लागतो एकदा वेळ काढून नक्की ऐका. असं म्हणतात की 5 लाखाचा खळखळाट असावा पण 5 रुपयाचा देखील तळतळाट नसावा. कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना पटणारी नाही हे. ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आहे त्यांना मात्र नक्कीच पटेल. ज्यांनी कोणी इतरांना अनेक कारणांनी त्रास दिलेला असतो, जसे की एखाद्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास, अपमानास्पद वागणूक, कोणाचे मन दुखवले असू शकते, अन्याय केलेला असू शकतो, कोणाची काही कारणं नसताना सामाजिक बदनामी केलेली असते, न केलेल्या गोष्टींचा आळ आलेला असतो, छळ केलेला असतो, ज्याने उपकार केलेले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल, विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा, कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला दुसऱ्याला प्रोत्साहन दिलेलं असतं. अशी त्रासाची कुठलीही कारणं असो, वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो दुःखी होत असतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते. त्यामुळे ती व्यक्ती प्रचंड नैराश्यात देखील जाऊ शकते. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, पण ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवही शाप देत नाही किंवा काठीने मारत पण नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून एक प्रकाशित, तेजस्वी, नकारात्मक ऊर्जा, शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्याला तळतळाट असं म्हणतात. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही. सतत अपयश येतं, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारच्या काही घटना घडू शकतात. आपण किती खरे आहोत, किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात. समोरच्याचे मन दुखवले जाणे म्हणजे पाप लागणे, त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी लागते. ज्याचं पाप असते त्याला याचं जन्मात ते फेडावं लागतं. हे कलियुग आहे आणि आपल्या कर्माचा हिशोब तो वरचा परमेश्वर बरोबर करत असतो. तुम्ही आस्तिक किंवा नास्तिक असा, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो आणि हेच सत्य आहे. महाभारतातील ही छोटी कथा आहे. राजा धृतराष्ट्राचे 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, असं का झाले? म्हणून जीवनात मी कोणतेही पाप केले नाही, परंतु असे कोणते पाप माझ्या हातून घडले की ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख हे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीने द्वारे पाहिले की साधारणतः 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले, तर कित्येक पक्ष्यांची पिल्ले 100वर जे उडून न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडले. तर राजाने त्यावेळेस केलेले पाप कर्म हे त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाच्या 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होतं. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होते आणि वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते.
आणि काळ हा फळ देऊनच शांत होतो. काळ हा मागे पुढे होऊ शकतो, पण कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच. आपण ठरवायचे आपण कर्म कसे हवे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपण कुणाचा तळतळाट घ्यायचा की चांगल्या कर्माने अनेकांचा आशीर्वाद घ्यायचा, याचा ज्याचे त्याने विचार करावा. आणि म्हणूनच मंडळी, सन्मार्गावर या हा मंत्र संपूर्ण ऐका. तुमच्या जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी संगतीत या. स्वामी संगतीत आल्यानंतर तुमच्या सर्व दुःख, जी दुःख आहेत ती सोसण्यासाठी बळ मिळेल आणि दुःख नष्ट देखील होतील. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे.
दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम 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 दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः.